हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. अं? शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. पुणे बाजार समितीत उभारणार 2,500 टनी शीतगृह. मोबाईलवर मिळते आठवड्याच्या हवामानाची संपूर्ण माहिती. कच्च्या साखरेवरील निर्यात अनुदान मुदतवाढीवर विचार करू रामविलास पासवान. आणि रब्बीसाठी 1,70,000 क्विंटल बियाण्यांची मागणी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. आवक वाढल्यानंतर शेतमालाचे दर कोसळून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी शेतमाल शीतगृहाच्या माध्यमातून साठवणुकीसाठी पुणे बाजार समिती परिसरात शीतगृह उभारण्यात येत आहेत. अपेडाच्या आर्थिक सहाय्याने वखार महामंडळाच्या वतीने 2,500 मेट्रिक टन क्षमतेची शीतगृह उभारण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 9 कोटी रुपये खर्च होणार आहे. याबाबतचा करार नुकसान वखार महामंडळ आणि अपेडा यांच्यात झाला आहे. तर राज्यात विविध 31 ठिकाणी शीतगृहे उभारण्याचे वखार महामंडळाचे नियोजन आहे. पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. विविध शेतमाल आणि फळपिकांच्या ऐन हंगामामध्ये आवक वाढून दर कोसळतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना शीतगृहाद्वारा शेतमाल साठवणुकीची सुविधा वखार महामंडळाच्या वतीनं देण्यात येणार आहे. या शीतगृहामध्ये द्राक्षे, आंबे, अंजीर, सीताफळ, टोमॅटो, स्ट्रॉबेरी याबरोबरच नाशवंत फळे आणि भाजीपाला साठवण्याची सुविधा मिळणार आहे. हवामानात रोज होणारे बदल, पावसाचा अचूक अंदाज, आर्द्रतेच्या स्थितीवरून करावयाची उपाययोजना, शास्त्रज्ञांचा सल्ला याची माहिती आता रोज आणि हवी तेव्हा आपल्याला मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे. हवामान केंद्राशी जोडलेल्या कॉपट्रेक्ट या प्रणालीमुळे मागील महिनाभरापासून द्राक्ष उत्पादकांना ढगाळ हवामान आणि जोरदार पावसातही आपल्या पिकांचं व्यवस्थापन करणे शक्य झालं आहे. ऑगस्ट महिन्यापासून या कामाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या विभागात बंद झालेली हवामान केंद्रे सुरू करूनही प्रणाली गतिमान करण्यावर भर दिला आहे. यामार्फतच रोजचे तापमान, हवामान, आर्द्रता, आठवड्याचा अंदाज याविषयीची माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवरून मिळू लागली आहे. दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शक सल्ला प्रणाली शेतकऱ्यांच्या गरजेनुसार उपलब्ध होणार असल्याची माहिती कॉपट्रेक्सचे संचालक सागर अर्वे यांनी दिली.
साखर कारखानदारांना कच्च्या साखरेवरील अनुदान निर्यातीस मुदतवाढ आणि अतिरिक्त व्याजदर विरहित कर्ज पुरवठा याविषयी चर्चा करून मदत करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र कारखानदारांनी यंदा ऊस गाळप करणार नाही असा निर्णय घेणे योग्य नाही, असं प्रतिपादन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी नुकतंच केलं. श्री पासवान म्हणाले की उत्तर प्रदेशातील खासगी कारखान्यांवर सुमारे 4.5 कोटींची ऊस थकबाकी शिल्लक आहे. येथील कारखान्यांनी ऊस दर आणि साखरेच्या किमती यावरून राज्य सरकारशी मतभेद झाल्याने गाळप न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम उशिराने झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात वेळेवर पेरणी करण्याचं नियोजन सुरू केलं आहे. पेरणीवेळी खताची कमतरता भासू नये म्हणजे पुणे विभागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी 1,70,124 क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाकडे केली आहे. पुणे विभागात रब्बीचं सुमारे 22,01,320 हेक्टर आहे. त्यापैकी 20,59,300 हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी विभागाने महाबीजकडे 1,04,567 क्विंटल, खासगी कंपन्यांकडे 65,557 क्विंटलची मागणी केली आहे. टोमॅटो आणि मिरची या पिकावर बुरशीजन्य करपा आणि शेंडामर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम किंवा कार्बेंडेन्झिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. बागायत करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करावी. प्रति हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी 2.5 ग्रॅम कार्बेंडेन्झिम प्रति किलो बियाण्यास चोळावे. आता बघूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बाजरी कमाल 1900 रुपये किमान 1700 रुपये, गहू कमाल 2,200 रुपये किमान 1,800 रुपये, ज्वारी कमाल 2,000 रुपये किमान 1,700 रुपये, मका कमाल 1,600 रुपये किमान 1,500 रुपये, उडीद कमाल 6,800 रुपये किमान 5,900 रुपये, हरभरा कमाल 7,000 रुपये किमान 6,000 रुपये, वाटाणा कमाल 5,800 रुपये किमान 2,800 रुपये क्विंटल. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 32 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये
स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. नोकरी किंवा रोजगार तो शहरातच करायचा अशी तरुणांमधली मानसिकता आता बदलू लागली आहे. कारण घेतलेल्या उच्च शिक्षणाचा फायदा वडिलोपार्जित शेती व्यवसायासाठीही करता येतो याची त्यांना प्रकर्षानं जाणीव होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या उमरज येथील शिवडे या गावातील नागेश स्वामी हे असंच शेती व्यवसायास आधुनिकतेची जोड देणारं व्यक्तिमत्व. BSc इलेक्ट्रॉनिक्सची पदवी संपादन केल्यानंतर नोकरी करावी का शेती व्यवसाय करावा या द्विधा मनस्थितीत असताना लहानपणापासून असलेल्या निसर्गाबद्दलच्या आवडीने त्यांनी शेती व्यवसाय करण्याचं निश्चित केलं. कॉलेज जीवनामध्ये ह्या निसर्गाची प्रचंड ओढ होती. म्हणजे ट्रेकिंगची खूप आवड होती. वर्ल्ड हायेस्ट मोटरबोट खारदुंगला पास तिथं गेलो. ह्या कोयना धरणात वलवलं. ह्या सह्याद्रीचे सगळे कडे पालथे घातले आणि ह्याच्यामध्ये कळत न कळत ह्या निसर्गाशी माझं नातं कधी जोडलं माझं मला कळलं नाही. पुढचा टप्पा असा आला की ह्या MPSCच्या किंवा UPSCच्या अभ्यास करत असताना ज्या ज्या लोकांशी माझा संपर्क आला त्या लोकांचा एक मानसिकता आणि माझी मानसिकता एका एका टप्प्यावर असा संघर्ष माझ्याशीच चालू होता की नेमकं काय करायचं. त्यावेळेला लक्षात आलं की हा जो निसर्गाच्या जवळ जाण्याचा म्हणजे एक असं म्हणता येईल की ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, सगळ्यांना जो परमेश्वर भेटला तो कुठं भेटला, हे निसर्गाच्या सानिध्यात. तर तो कळत न कळत काय घडलं काय मला कळलं नाही. पण मी हा पर्याय स्वीकारला की आपण शेती करावी आणि तेही निसर्गाला पूरक, पर्यावरण पूरक अशी शेती करावी. आपल्या ज्ञानाचा फायदा शेती व्यवसायास कसा करता येईल याचा विचार केला. पहिल्यांदा माझ्यासमोर पूर्ण अंधार होता. म्हणजे सेंद्रिय शेती कशी करायची किंवा सेंद्रिय शेती म्हणजे काय, काहीही कल्पना नव्हती. टप्प्याटप्प्यावर प्रयोग करत गेलो. तो प्रयोगाचा धागाही मला एक गुरु भेटला, श्रीपाद दाभोळकर. जी तासगावला द्राक्ष क्रांती घडली, त्यानंतर आंब्याची जो काही अभ्यास असेल, ऊसासंबंधीचा काय अभ्यास असेल, पण दाभोळकर सरांना आधुनिक द्राक्षाची जी क्रांती घडली अगदी नाशिकपर्यंत, त्याच्यामध्ये त्यांना मोठं स्थान दिलं जातं. एक अभ्यासू गणिताचा प्राध्यापक. त्यांनी नेमके प्रयोग करायचे म्हणजे काय करायचं आणि ह्या संपूर्ण वनस्पतीचं ज्ञान कसं घ्यायचं, हा जो धागा आहे तो मला सरांच्याकडून मिळाला. आणि एक तर श्रम आणि बुद्धी ह्याची मी सांगड घातली. आणि माझं जे काही म्हणजे BSc इलेक्ट्रॉनिक्स आणि इकडं शेतीचं कुठेही संबंध नाही. तर हे कसं काय, तर जेव्हा प्रत्यक्ष मी तिथं एक पिकं मी घ्यायला लागलो आणि अनुभवायला लागलो, त्यावेळेला लक्षात आलं की खर्चाची बाजू ही फार मोठी आहे आणि त्या मानानं उत्पन्न जे आहे म्हणजे मार्केट आपल्या ताब्यात नाही आहे. मग ह्याची सांगड कुठं घालायची. पुन्हा म्हणजे पडणारे प्रश्न हे प्रश्न नव्हता, अडचणी ह्या माझ्या काहीतरी त्याचं मी बागुलबुवा न करता अडचणींना संधी अशा स्वरूपात मी त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. आणि अडचणी सोडवल्या तर रस्ता आपल्याला स्वच्छ आहे, हायवे आहे आपल्यासमोर, असं मला जाणवायला लागलं. मग एक लक्षात आलं की आपली जर शिक्षण, कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा कन्सेप्ट मांडला की शिक्षण हे स्वावलंबी करायचं आपल्याला, त्यांनी स्वतः त्या मुलांनी काम करून शिकायचे, तसं ही शेती आपल्याला स्वावलंबी करता येईल का. हा जर आपला जो काही घेतलेला मनातला जो काही एक भाग आहे तो जर सक्सेस करता आला आपल्याला, तर हे विदर्भ मराठवाड्याकडे ज्या आत्महत्या प्रचंड घडत आहेत त्यातून सुटण्यासाठी, भले जास्त नाही, एखाद दुसरा शेतकऱ्याला जरी आपल्याकडनं प्रेरणा मिळाली तर ते होईल. आणि त्यातल्या त्यात त्याला प्रेरणा मिळण्यापेक्षा माझा प्रश्न सुटला तर तो सगळ्यात उत्तम आहे. म्हणजे हे कुणासाठी दाखवण्यासाठी किंवा कुणाला ज्ञान देण्यासाठी किंवा कुणाला ह्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल ह्याच्यासाठी काय नाही. हे केलं ते माझ्या अडचणी सोडवणं आणि मला उत्तर हवी होती ह्याच्यासाठी माझी धडपड सुरू झाली.
चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर प्रथम चांगलं बियाणं त्यासाठी वापरायला हवं. म्हणून स्वामी यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या बियाणांची निर्मिती करण्याचं ठरवलं. शेतामध्ये काम करत असताना घरात विषमुक्त अन्न हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे शेताच्या ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत मी ऊसच करायला लागलो तर 24 तास 12 महिने काय मी ऊस आणि ऊसाचं म्हणजे साखर नाही खाऊ शकत किंवा गुळ केला तर गुळ नाही खाऊ शकत. तर घरातलं सकाळचा चहा असेल मग तो हर्बल टी बनवता येईल का आपल्याला, सकाळचा नाश्ता असेल तो तिथलं शेतातलं काही करून बनवता येईल का, सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण तेच पूर्ण भाजीपाला असेल किंवा धान्य असेल ते निर्माण करता येईल का. मग ह्याच्यासाठी प्रवास आमचा पुन्हा पुढं सरकला की स्वतःचं बी का असू नये. मग जे काही हायब्रिड बी आहे ते वारंवार मला दुकानात जावं लागेल. मग वारंवार दुकानात जावं लागेल तर स्वावलंबन कुठलं. मग तिथं लक्षात आलं की हे काम घरातल्या लक्ष्मीच्याच ताब्यात द्यायला हवं. आणि मग एक ठरवलं की दोघांनी विचार करून ह्या दोघांच्या विचारामध्ये माझे आई वडील असतील, माझी मुलगी इंदिरा ही सुद्धा सहभागी की बाबा असं नाही असं झालं पाहिजे. म्हणजे तिच्याकडून म्हणजे तिच्या रिक्वायरमेंटसुद्धा तेवढ्या आम्ही लक्षात घेतल्या. आणि मग एक 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 मला ही भाजी हवी, मला हळदीचे वेगवेगळे प्रकार हवेत, आलं पाहिजे, लसूण पाहिजे, कांदा पाहिजे, आंबाड्याची भाजी पाहिजे, आंबट चुका पाहिजे, अशा एक ना अनेक असा हळूहळू हा जो काही सगळा संसार दिसतोय हा अगदी 10-12 बियातनं सुरुवात झाला. आता तो जो 10 गुंठ्याचा प्रयोग परिवाराचा जो एक छोटासा परसबागेचा जो प्रकल्प आहे त्याचं रूपांतर आम्ही म्हणजे घरीचं खाणं तर आहेच आणि त्यानंतर असा एक विषय आला की लोकांची मागणी आली की स्वामी तुम्ही खाताय मग ते बियाणं आम्हाला मिळेल का. मग छोटंसं कल्चर स्वरूपात द्यायला आम्ही सुरुवात केली. उत्तम प्रतीच्या बियाणांपासून पीक पण जोमानं आलं आणि त्यासाठी कीटकनाशक फवारणी योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा देणं गरजेचं होतं. म्हणून स्वामी यांनी सेंद्रिय खतं आणि कीटकनाशकांचा वापर केला. अशा तऱ्हेने पेरणीपासून पीक तयार होण्याच्या प्रत्येक अवस्थेमध्ये विचारपूर्वक खतं, कीटकनाशकं, पाण्याचा योग्य वापर केल्यामुळे विषमुक्त असं हे पीक घेण्यात त्यांना यश आलं. मग त्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली की ह्या स्वावलंबी शेतीमधल्या स्वावलंबनासाठी मशागत तुम्हाला स्वावलंबन हवी. त्यासाठी तुम्हाला जे काही खत स्वावलंबन पुढचं आलं त्यासाठी जो काही तुमचा परिसर हवा हो, निसर्गाने जे काही वारघट जी म्हणतो आपण शेतीला म्हणजे भरपूर झाडं, तेवढी व्हरायटी प्रचंड हवी. त्यानंतर पीक संरक्षणासाठी तेवढेच म्हणजे अगदी पशुपक्षी म्हणजे किड्या मुंग्यांना सुद्धा तुम्ही टाळू नाही शकत. त्याच्याबरोबर त्याला नियंत्रित करणारे पशुपक्षी तुमच्याकडे कसे येतील म्हणून विविध प्रकारची फळझाडं आली. ही सगळी टप्प्याटप्प्यावर मी बैठक मांडत गेलो. इतर पिकाप्रमाणे भाजीपाला पिकंही त्यांनी याच पद्धतीनं घ्यायची ठरवली. त्यामुळे प्रत्येकाला दररोजच्या जेवणात विषमुक्त अन्न मिळेल असा त्यांना विश्वास वाटतो. ऊसाची लागवड ही त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं केली. स्वतःचं गुऱ्हाळ असल्यानं इथे सेंद्रिय गूळ तयार होतो. सुरुवातीला 150 किलो गूळ तयार होत असे, त्याचा व्याप आता काही टनांवर गेला आहे. ऊस असेल, ऊसाचं छोटंसं गुऱ्हाळ केलं, त्यामध्ये भारत सरकारचं जे इनोव्हेशन इन इंडियाचं जे प्रोफाईल आहे ते एक राष्ट्रीय पुरस्कार अशा स्वरूपाचं त्याला मान्यता आहे. त्या प्रोफाईलमध्ये जेव्हा ह्या गुऱ्हाळाचं त्याचबरोबर आमचा जे छोटंसं जातं आहे म्हणजे हरभरा जो करायचो त्याची आम्ही डाळ म्हणजे एका टप्प्याला आम्ही आलो की जोपर्यंत कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या प्रश्नातनं किंवा ह्या मार्केटमधनं तुम्ही सुटू शकत नाही. पुन्हा व्यापाऱ्यांच्या दाढेमध्ये तुम्ही अडकणार. अशा टप्प्याटप्प्यावर आम्ही मग छोटासा आमचा पुरुषांचा 13 लोकांचा बचत गट असेल. मग ह्यामध्ये माझी पत्नी सौ भारती ही अगदी बरोबर होती की मी 150 किलो गूळ केला
पहिल्यांदा. आणि तो 150 लोकांना 1-1 किलोची ढेप ज्यावेळी मी दिली त्यावेळेला आज 150 किलोवरनं अगदी 2.5-3 टनावर म्हणजे 2000-3000 किलोवर तो गूळ नेला. हा प्रवास 1-2 दिवसाचा नाही आहे, त्याच्यासाठी माझी 5-6 वर्ष गेली. अशा प्रकारे निसर्गाकडून निसर्गाला या संकल्पनेवर आधारित केलेले विषमुक्त शेतीचे प्रयोग त्यांना चांगलं उत्पन्न मिळवण्यास कारणीभूत ठरले. कुठलाही व्यवसाय म्हणजे एकतर तुम्ही नोकरी करत असाल किंवा एखाद्या कारखान्यात तुम्ही नोकरी करत असाल, म्हणजे ऑफिसची नोकरी, कारखान्याची नोकरी किंवा शेती, इथं कुठं जरी गेला तरी तुम्हाला कष्टाविना तुमची प्रगती नाही. आणि आपल्याला एक भीती मनात असते की माझ्याकडे पैसा नाही आहे, माझं शिक्षण अपुरं पडतं आहे, किंवा मला कुठल्या आता माझा विषय इलेक्ट्रॉनिक्स असताना मी शेतीमध्ये गेलो. थोडासा काळ तुम्हाला त्याच्या म्हणजे महात्मा फुलेने सांगितलं की जो काही सगळा प्रपंच आहे तो शेवटी अविद्येवर येऊन पोचतो. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी हेच सांगितलं की तुमचं संबुद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानी झालंच पाहिजे, दारिद्र्य राहून जमणार नाही, ज्ञानाचं दारिद्र्य. ज्ञानेश्वरांनी ते सांगितलं. मग इथं जर का आपल्याला एक चॅलेंज म्हणून म्हणजे शेतीकडं तरुण वर्ग आज वळत नाही, त्याचं कारणच असं की त्याच्याविषयी असणारं तुमचं अज्ञान. बस ते अज्ञान जर तुम्ही दूर केलं, मग ते प्रत्यक्ष अनुभवातनं तुम्ही जर दूर केलं, आणि जे शेवटचा मुद्दा जो आहे की निघणारा सगळा माल त्याचं छोटे छोटे प्रोसेसिंग युनिट केले आणि तुम्ही स्वतः उद्योजक झाला, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्यापासून ते तुमच्या म्हणजे कच्चा माल आणि त्याचा पक्का माल करणं आणि मार्केटमध्ये हळूहळू, म्हणजे गुळाचं उदाहरण देता येईल. आज जी काही सगळी मुलं शहराकडं किंवा लोक शहराकडे वळत आहेत, शहरे फुगत चाललीत, तिथले प्रश्न इतके निर्माण व्हायला लागलेत, मग तो कचऱ्याचा असेल, जादा पाण्याचा असेल, रस्ते असतील, ह्याच्यातून भारताला जर आपल्याला सुटणूक करायची असेल, खरंच देशाची सेवा करायची असेल तर आपल्या गावी परत या. तुम्ही गावी परत येऊन हे छोटे छोटे उद्योग टाका. आणि हे उद्योग करत असताना आजूबाजूचे तुमचे मित्र आहेत त्यांनासुद्धा तुम्ही काम द्या. आणि हिथं स्थानिक पातळीवर खेड्यामध्ये जर का अशा कच्च्या मालापासून पक्क माल आणि त्याच्या एक पैशाची निर्मिती जर करता आली तर भारताचं भवितव्य खूप चांगलं असेल, ह्यात काही शंका घेण्याचं कारणच नाही. कोणताही व्यवसाय असो त्यामध्ये पारंपरिक पद्धती सोडून नव्या विचारांनी अभ्यासपूर्वक पद्धतीनं तो करायचा ठरवला तर अडचणी या येणारच. पण पूर्वापार चालत आलेली चौकट मोडण्याचं धाडस संकटावर मात करण्याचं बळ पण देतं. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या उमरस येथील शिवडे या गावातील नागेश स्वामी यांना पण अडचणी खूप आल्या. पण अडचणींना संधी मानणाऱ्या स्वामींनी त्यावर यशस्वीरित्या मात करून विषमुक्त शेती ही संकल्पना राबवली आणि शेती व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवायचं याचा आदर्श निर्माण केला. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.